नमस्कार मित्रांनो. वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर. मित्रांनो, मुंबईमध्ये बांद्रा रेल्वे स्टेशनच्या नजीक जी तोडक कारवाई झाली ती तुम्ही पाहिली असेल. त्याच्यावरती बरीच चर्चा झाली. बरेच जणांनी आपापल्या प्रकटीकरण केले, विश्लेषण केलं. मित्रांनो, ही जी झोपडपट्टी विकसित झाली ना, त्याच्यामागे हात कोणाचा आहे याच्यावरची सुद्धा चर्चा झाली. त्याच्यामागे कोण होतं, नक्की कोणाचा त्याच्यामध्ये हात होता? गरीब नगर. आता हा गरीब कोण आहे आणि हा गरीब शोधून काढायचा आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? या गरीब नगरला, वस्तीला वसवणारा हा गरीब कोण आहे? मित्रांनो, झोपडपट्टी पुनर्विकास हा जो प्रकल्प शिवसेनेने प्रस्थापित केला, म्हणजे कशामधून? तर ऑफकोर्स त्यांची सत्ता होती ही महापालिकेमध्ये. महापालिकेमधून त्यांनी हा पुनर्विकासचा आराखडा मांडला. त्यांचा उद्देश काय होता? की बकाल वस्ती जावी, बकालीकरण जावं ह्या मुंबईचं. उद्देश चांगला होता, उद्दिष्टसुद्धा चांगली होती. हा उद्देश, ही उद्दिष्ट ही बाळासाहेबांची होती. त्यांचं म्हणणं होतं की 1995 पर्यंत ज्या वस्ती आहेत त्याच वस्तींना पुनर्विकास केला जाईल, बाकीच्या वस्त्या ह्या अनधिकृत मानल्या जातील. मित्रांनो, त्यानंतर काय घडलं? हळूहळू हे सरकार, कुठलं? महानगरपालिकेचं सरकार कोणाच्या हातात आलं? तर उद्धव ठाकरेंच्या. कारण ते कार्यकारी अध्यक्ष होते. बाळासाहेबांची चालेनासं झालं असंच म्हणायला हरकत नाही. परिस्थिती तीच होती. ते शिवसेना प्रमुख होतेत, पण नावाला होते. मग तिथे राज्यकारभार कोणाच्या हातात आला? तर उद्धव ठाकरेंच्या हातात आला. आणि मग उद्धव ठाकरेंनी ठरवलं की आपल्याला ह्या आता योजनेमधून, ह्या स्कीममधून आपल्याला बक्कळ पैसा कमवायचा आहे. आणि बघा, त्यानंतरच ह्या मुंबईमध्ये बकाल वस्ती वाढत गेल्या, झोपडपट्टी पुनर्विकास याच्या नावाखाली. मित्रांनो, ह्याला कारण काय आहे? तर पैसा कमावण्याचा एक मार्ग, स्रोत आणि महानगरपालिका यांच्या हातातच आहे. आणि महानगरपालिकेच्या अधिपत्याखालीच ह्या वस्त्या वसवायच्या होत्या, पुनर्विकास करायचा होता. आणि त्यातूनच ही गरीब नगर, ही झोपडपट्टी स्थापित झाली. 1995 नंतर हळूहळू ती विकसित झाली आणि बकाल वस्ती निर्माण झाली. बेहरामपाडा, मला बघा, मी माझ्या नजरेत जो काय बेहरामपाडा आहे किंवा ती गरीब नगरची झोपडपट्टी आहे, ती बघितल्यानंतर झोपडपट्टी वाटत नव्हती. मजल्या इमारत्या दिसत होत्या, एकावर एक अशा झोपड्या, बहुमजली इमारत्या. म्हणजे 5 माळे, 6 माळे, 7 माळे असे माळे वाढत गेले होते. नक्की काय घडत होते इथे? नक्की कसले उद्योगधंदे चालत होते? नक्की येऊन कोण राहत होतं? याची शहानिशा केली जात नव्हती. त्याच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या. नंतर न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात अनेकांनी आपली मतंसुद्धा मांडलीत. पण त्या बकाल वस्तीला हात लावण्याची ताकद कोणामध्ये नव्हती. ती परिस्थिती निर्माण होत नव्हती, पण ती आता झाली. आणि ती का झाली? आणि हा कोर्टाने, न्यायालयाने दिलेला हा आदेश होता. ही जी बकाल वस्ती तोडण्यात आली, तोडक मोहीम केली, जो बुलडोजर फिरला, त्याच्यामागे न्यायालय आहे. म्हणजे इतके वर्ष न्यायालयाकडून या वस्तीला तोडण्यासाठी अनेक वेळा सांगण्यात आलं, पण ती त्यावेळेला का तोडण्यात आली नाही? त्याच्यामागे संरक्षण कोणाचं होतं? तो गरीब कोण आहे? तोच गरीब मी तुमच्यासमोर मांडतोय. तो गरीब म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेची सेना, ज्यावेळी ते एकत्र होते त्यावेळी पण, आणि आता ते उभाटा झाल्यानंतर सुद्धा, ही उभाटा सेना आणि शिवसेना यांचा सर्वात मोठा हात याच्यात होता. ह्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, पण त्या काळात ज्या वेगाने ही झोपडपट्टी वाढली नव्हती, त्या वेगाने ही झोपडपट्टी वाढली. आणि मुंबईच्या अनेक कान्याकोपऱ्यात ही झोपडपट्टी वाढली. फक्त हा गरीब नगर हाच एक प्रश्न आहे का? हीच एक गोष्ट आहे का? तेवढीच मर्यादित ती झोपडपट्टी आहे का? नाही मित्रांनो. अगदी मुंबईपासून, बृहन्मुंबईपासून अगदी पुढे ठाण्यापर्यंत ही बोकळत गेलेली वस्ती, झोपडपट्टी पुनर्विकास याच्या नावाखाली. का? तर फुकटात आपल्याला मोफत घरं मिळत आहेत. काही काळानंतर, काही वर्षानंतर, काही दिवसानंतर आपण तिथे अगदी मांड्या ठोकून बसून राहिलो तर आपल्याला मोफत घर मिळणार. ज्या घरासाठी तिथला स्थानिक अहोरात्र मेहनत करतो, दिवस रात्र मेहनत करतो, कष्टाने
चार पैसे कमवतो आणि मग कर्जाने तिथे घर घेतो आणि ते आयुष्यभर कर्ज फेडत राहतो. आणि त्याच ठिकाणी त्याच मुंबईमध्ये मोफत घर योजना, झोपडपट्टी पुनर्विकास आणि याच्या अधिपत्याखाली काय झालं, हा बकाल वस्ती निर्माण झाली. आणि याचा गरीब कोण, तर उद्धव ठाकरे, ती शिवसेना, उभाठा सेना असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, ह्याच्या मागे कोणाचा आणखीन हात आहे का? बघा, तुम्ही जर विचार केलात, तुम्ही जर इतिहास पडताळून बघितलात, थोडासा मागे गेलात, तर तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या ठिकाणी या शिवसेनेचे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी ह्या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि बकाल वस्त्या उभ्या केल्या. दादागिरी करून एखाद्याला जागा घेऊन द्यायची, तिथे आपलं वर्चस्व गाजवायचं आणि झोपड्या निर्माण करायच्या. त्यात अनुषंगाने ही झोपडपट्टी उभी राहिली होती, ती म्हणजे गरीब नगर. आता ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या हातात ही सत्ता आली महानगरपालिकेची आणि उद्धव ठाकरेची सत्ता उलटवून टाकली गेली, त्यानंतर हा पहिला हातोडा पडलेला आहे, हा पहिला बुलडोजर फिरलेला आहे ह्या गरीब नगर वस्तीवरती, बेकायदा वस्ती. आणि त्या वस्तीमध्ये राहणारा कोण, तर बांगलादेशी, रोहिंग्या, घुसखोर. आणि नक्की येऊन तो काय करतोय, कसले उद्योग करतोय, कसले देश विघातक कार्य करतोय, काही नाही, अगदी जोमात चालली होती. आता तुम्हीच ठरवा हा गरीब कोण. माझ्या नजरेतून मी गरीब तुम्हाला सांगितला कोण आहे तो. आता त्या गरिबांनी सुद्धा त्या मुसलमानांचा कैवार घेतलेला आहे, त्यांचं लागून चालन करायला सुरुवात केली आहे, तुष्टीकरण सुरुवात केलेली आहे. काय म्हणतायत, मुसलमानसुद्धा आहे, भारताचा नागरिक आहे आणि त्या रोहिंग्या, ते बांगलादेशी एवढी वर्ष राहिली आहेत तर त्याला सामावून घ्या. म्हणजे बघा, अरे तुम्ही मातोश्री बांधलेत ना बंगले, एक पूर्वीचा बंगला तो तुमच्या पित्याने बांधला आणि दुसरा तुम्ही बांधला, त्या बंगल्यामध्ये तुम्ही सामावून घ्या. हो घ्या, किती रोहिंग्यांना आणि किती बांगलादेशीयांना तुम्ही तिथे सामावून घेता. हा माझा सरळ साधा प्रश्न आहे या उद्धव ठाकरेंना. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. ह्याला कारण हे राजकारणी, हे गलिच्छ राजकारण, हे षडयंत्री राजकारण, यांना देशाशी समाजाशी काही लेणं देणं नाही आहे, ना राज्याशी लेणं देणं आहे, ना शहराशी लेणं देणं आहे. त्यांना फक्त काय आहे, देना बँक, लेना बँक. देना बँक नाही माहिती त्यांना, लेना बँक. 55 खोके, 50 खोके, 56 खोके, आता आकडा तुम्ही मोजा, की 100 खोके, की कंटेनर, तुम्ही ठरवा आता. आणि हे कुठून येतात, कसे येतात, त्याच्यामागे काय स्रोत आहे, काय प्रवाह आहे, कुठून हा प्रवाह वाहतो, किती वर्ष, गेल्या 25 वर्षात या मुंबई महानगरपालिकेच्या वरती सत्ता राबवून यांनी काय साध्य केलं, तर मुंबईमध्ये बकाल वस्ती निर्माण केली आणि बांगलादेशी आणि रोहिंग्यासारख्या विदेशी नागरिकांना आणून इथे वसवलं. म्हणजे आपल्या देशाला किती घातक आहे याचा विचार ह्यांनी केला नाही. आज त्याचा मागचा कारण आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, हे जे गरीब नगर उद्ध्वस्त केलं ते योग्य आहे का, किंवा या नगर, असे गरीब नगर, अनेक गरीब नगर उद्ध्वस्त केले जातील, ते तोडले जातील, तोडक कारवाई केली जाईल, बुलडोजर फिरेल, हे तुम्हाला मान्य आहे का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. तुम्हाला तो गरीब कळला असेल. आपण म्हणतोय तो अमुक मुसलमान किंवा अमुक दहशतवादी, अमुक अतिरेकी. नाही मित्रांनो, हेच ते अतिरेकी आहेत, हे खरेखुरे अतिरेकी आहेत. तो अतिरेकी कळतो, एखादा शस्त्र घेऊन येतो आणि 4 चौघांना मारतो, पण अशा अतिरेक्यांमुळे पूर्ण समाज बर्बाद होतो, पूर्ण बुद्धिजीवी बर्बाद होतात. असं हे बुद्धी भ्रष्टाचारी, लालची, मतलबी लोक, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.